जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो ह्या साड्या मी 7 दिवसांसाठी काढलेल्या होत्या, पण त्यांनी सांगितलं एकच साडी 7 दिवस नेसायची. आता ते शक्य आहे की नाही ते तुम्हाला दिसेल. स्टेडियम. तो गाईज इकडे तयारी झालेली आहे. ऑलमोस्ट चौरंग काढलेला आहे. भस्म, हळदी कुंकू, बस्तर, तांदूळ. सो गेस करा कसली तयारी आहे. आज आमच्याकडे आहे पावभाजी, जी मी खाऊ नाही शकत. आणि रांगोळी बघा माझ्या वहिनीने काढली आहे. ती आज घरी आहे आणि पावभाजी पण तीच बनवणार आहे. रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. गाईस शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा, तुम्हाला ही थाळी दिसेल. आणि इकडे तयार आहे बिना कांदा लसूणची पावभाजी. ते पण आयतं वयतं खायला भेटते आज वहिनीच्या हातचं. इकडे माझ्यासाठी भाजी आहे आणि तिकडे त्यांची कांदा लसूणची भाजी. स्टे ट्यून. सो गाईज हा आता पुढच्या 7 दिवसांसाठी माझा पलंग असणार आहे. आधी तर गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस तर फक्त मी चटाईवरच झोपायचे, पण ह्यावेळेस मी एक रीलमध्ये पाहिलं की तुम्ही ब्लँकेट अथरू शकता आणि त्याच्यावर झोपू शकता. सो हे ब्लँकेट नाही आहे, ही दुलई आहे. दुलई आता माहिती असेल तुम्हाला. सो हे चालतं की नाही मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. सो मुळात तुम्हाला माहितीच नाही आहे मी कोणतं पारायण करणार आहे, त्यामुळे काय आता. सो हे माझं अंगावर घ्यायचं असणार आहे. त्यांनी सांगितलं ब्लँकेट अंगावर घ्यायचं नाही आहे. चादर किंवा मग याला काय म्हणतात पप्पा, याला काय म्हणतात? हां, घोंगडी. सो घोंगडी घ्यायची, चादर किंवा घोंगडी. सो माझ्याकडे घोंगडी होती, ही टोचते थोडीशी म्हणून याच्यात मी चादर घेत असते, पण ह्यावेळेस प्लेन घोंगडी घेतली. बघूया कसं मी 7 दिवस सर्वाईव्ह करणार आहे, बघूया आपण. आणि हे ब्लँकेट नाही आहे, परत एकदा मी क्लिअर करते, दुलई आहे. सो म्हणून मी ती खाली आथरलेली आहे. सो स्टे ट्यून. सो गाईज आता वाजलेत 5:05. 4 वाजता मला इतकी झोप येत होती. 3:45 ते 4 मी वॉकिंग केलं. रोज मी 1 तास चालते. ग्रीन टी मस्त गरम गरम केली. ग्रीन टीसुद्धा पिऊ वाटत नव्हती, इतकी मला झोप येत होती. 4 वाजता झोपले, 4:45ला बळच उठले, ग्रीन टी फिनिश केली आणि आता आंघोळीला पाणी सोडलं आहे. मस्त जाडं मीठ आणि हळद टाकली आहे. सो पहिला नियम तर मी तुम्हाला सांगितलं, गादीवर बसायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. अशा प्रकारे मी माझं स्वतःचं बिस्तर लावलेलं आहे. आता दुसरा नियम, आवरायच्या आधी, पोथी वाचायला निघायच्या आधी आंघोळ करायची आणि मग आवरायचं. म्हणजे दिवसभरात 2दा आंघोळ करायची. सकाळी एकदा केली, पोथीला जायच्या आधी. आता दुसरे नियम पुढे पुढे तुम्हाला कळत राहतील. स्टेडियम गाईज. सो गाईज साडी नेसलेली आहे, पण हेअर्स बांधायचे नाही. कोणतीच गोष्ट बांधायची नाही आहे. सो साडीला सुद्धा गाठ असेल तर तिथे जाऊन ती सोडायची आणि नंतर बांधायची. ते काय मला जमणार नाही, त्यामुळे मी साडीच्या आत लेगिन्स घातलेली, म्हणजे लेगिन्सवर साडी नेसलेली आहे. केस बांधायचे नाही आणि परकरची गाठ नको, केसांची गाठ नको, शरीरावर कोणत्याही प्रकारची गाठ नको. हा नियम आहे तिसरा. सो आता तुम्ही ह्यावरनं गेस करा की मी कोणतं पारायण करते आणि मला कमेंट करून सांगा. जे कोणी करेक्ट सांगेल त्याचं कमेंट पिन केलं जाईल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं नाव घेतलं जाईल. आता तुम्ही म्हणाल तू का इतकी व्हायरल आहेस का, त्याचं नाव घेतलं जाईल. एनिवेज गाईज, बघू तरी कोण हुशार आहे. स्टेडियम. मोबाईलचा कवर बघा गाईज, कॅमेराच दिसतोय जसा. झूम करून कसा पळतोय. कितीच आहे सांग रे. हा, लय पैसा आहे गाईज माझ्या भावाकडे. लोन काय ना पाहिजे, 10,000चं कवर कसं पळतोय. सो गाईज ही आहे माझी साडी. असा कॉलरचा ब्लाऊज आहे, फुल पॅक आहे.
कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. स्टडी येऊन. सो फायनली पहिला दिवस खूप छान गेलेला आहे. पटकन गेस करा, कमेंटमध्ये सांगा मी कोणतं पारायण करते आणि किती दिवसांचं आहे. आणि भेटूया परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये. आणखीन एक अपडेट, मी जे झोपायचं अतरून दाखवलेलं, चटई अलाउड केलेली नाही आहे, घोंगडीच टाकायला सांगितले खाली. सो ते पण मी चेंज करणार आहे. सो भेटूया परत नवीन अशाच भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल देन खाऊ पिकू शो. बाय.